हॅलो, मी ऋतुजा. आय एम अ वाईफ, मदर अँड अ बिझनेस वुमन. मध्ये सिलेंडरच्या इश्यूमुळे काही दिवस काम बंद होतं. सगळंच थोडं स्लो झालं होतं. पॅकिंग, ऑर्डर्स, अचानक सगळंच थांबलं होतं. खूप रिकामं वाटत होतं. बट फायनली वी आर बॅक ऑन द फ्लोअर. आज पुन्हा शॉपमध्ये तोच फ्रेश चकलीचा स्मेल, फ्राईंगचा आवाज आणि तीच धावपळ सुरू झाली आहे. फ्रेश बाहेर आलेली चकली बघून पुन्हा काम करण्याची एनर्जी येते. आज चकली करत करत असं वाटलं की आपला हा छोटासा फॅमिली बिझनेस आता ऑनलाईन नेऊया. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर स्वतःची चकली दिसली ना तर ऑनेस्टली एक वेगळंच फिलिंग येईल, है ना? आत्तापर्यंत फक्त ओळखीच्या लोकांपर्यंत ऑर्डर जात होते आणि शॉप्समध्ये आपली चकली जात होती. पण आता वाटतं आहे आपली घरची भाजणीची चकली आणि बटरची चकली अजून खूप लोकांपर्यंत पोचली पाहिजे. थोडंसं टेन्शन आहे कारण ऑनलाईन सेलिंग म्हणजे पॅकेजिंग आलं, कुरिअर, रिटर्न्स. बट खूप काही शिकायचं आहे. कधी कधी वाटतं होईल ना सगळं प्रॉपरली. मग वाटतं छोट्याशा सुरुवातीपासूनच ना सगळे बिझनेस मोठे होतात आणि एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. कदाचित काही महिन्यांनी हेच व्हिडिओ बघून वाटेल की इथूनच सगळं सुरू झालं होतं. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.